सर्वांना नमस्कार. माझा आवाज येत आहे का सर्वांपर्यंत? हो सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कशा आहात सर्वजण? उन्हाच्या मस्त सर. ज्या काही उष्णतेच्या लाटा आहेत त्यामध्ये निश्चितच तुम्ही सर्वजण सारख्या स्थितीमध्ये असणार आहात, कारण नैसर्गिक बाबी आहेत. उन्हाचा दाह वाढलेला आहे. आज आपण एका नवीन विषयासह या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. नवीन विषयाला आज आपण सुरुवात करत आहोत आणि ही सुरुवात करत असताना प्रत्येक घटकाचा जो काही आवाका आपल्याला आहे तो पूर्ण करायचा आहे. सामाजिक शास्त्र विषयाच्या या प्रथम सत्रामध्ये, प्रथम तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची ही तासिका आपली प्रथम तासिका असणार आहे आणि या अंतर्गत जी काही सामाजिक शास्त्राशी संबंधित माहिती असेल, आपली पाठ्यरचना असेल, अभ्यासक्रम रचना असेल, ही सर्व माहिती या तासिकेतून आपल्याला मिळवायची आहे. येणारा काळ हा परीक्षेचा काळ आहे आणि त्याच परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढील आपल्या तयारीच्या नियोजनाच्या दृष्टीने सुद्धा वेळ महत्वाचा राहणार आहे. आता आपण आज सामाजिक शास्त्र विषयाअंतर्गत अध्यापन करत असताना एका नवीन विषयाला सुरुवात करत आहोत. विषय साधा आणि सरळ. आपल्याला सामाजिक शास्त्राअंतर्गत बालपणापासून आपण हा विषय शिकत आलेले आहोत. इयत्ता 3री-4थी पासून परिसर अभ्यास अंतर्गत आणि त्यानंतर पुढील वर्गामध्ये स्वतंत्रपणे इतिहास, भूगोल, विज्ञान या प्रकारच्या अनेक विषयाचा त्यामध्ये समावेश झालेला दिसून येतो. मग हा सामाजिक शास्त्र विषय केवळ एका विषयाचा, जसं मराठी स्वतंत्र विषय, इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह स्वतंत्र विषय, गणित स्वतंत्र, बुद्धिमत्ता स्वतंत्र, असं नाही. तर सामाजिक शास्त्राचा जर आवाका पाहिला तर सामाजिक शास्त्र हे फार मोठं, म्हणजे एक प्रकारे विषयाचं सरमिसळ आहे, एक प्रकारची विषयाची सरमिसळ आहे. म्हणजे एकच विषय दिला आणि झालं सामाजिक शास्त्र असं होत नाही. मग यामध्ये येणारे प्रत्येक विषय, मग प्रत्येक विषय कोणते? तुमचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, नागरिक शास्त्र असेल, पर्यावरण असेल, त्यामध्ये या सर्व घटकांचा समावेश यामध्ये झालेला असतो. आज आपण सामाजिक शास्त्राअंतर्गत प्रथम आपला विषय आहे भूगोल आणि भूगोलाच्या विषयाच्या अंतर्गत तुम्हा सर्वांचं या सेशनमध्ये स्वागत पुन्हा एकदा. उर्वरित आपले सहकारी मित्रमंडळी लागली जॉईन होणार आहेत, त्यांची सुद्धा या सत्रामध्ये आपल्याला आवश्यकता आहे, कारण पुन्हा पुन्हा घेण्यापेक्षा एकत्रित सर्वांचं झालं तर सोयीस्कर होईल आणि त्यातून आपल्याला विषयाचा आवाकाही लक्षात येऊन जाईल. तर भूगोल विषय हा सामाजिक शास्त्राअंतर्गत येणारा मुख्य घटक. या विषयाचा आवाका आपल्याला माहित आहे. इयत्ता 3री-4थी, 5वी-6वी जसं काही वरच्या वर्गात जाऊ त्या तो तिथपर्यंत आपल्या वर्गापासून जर सुरुवात केली, आपल्या काळापासून जर विचार केला तर त्यावेळेस भूगोल हा स्वतंत्र विषय होता. पण आज परिसर अभ्यास या अंतर्गत इयत्ता 3री-4थी या वर्गाला तो मिळालेला आहे. त्यानंतर पुढील वर्गांना 5वीच्या नंतरचे वर्ग 6वी-7वी यांना स्वतंत्र भूगोल विषय असतो. मग हाच भूगोल विषय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. मग प्रथमतः आपल्याला पाहणं गरजेचं आहे की सामाजिक शास्त्राच्या अभ्यासाअंतर्गत आपल्याला कुठले कुठले विषय, कोणत्या कोणत्या विषयाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि दिलेल्या विषयाचं परीक्षेमधील महत्व, परीक्षेच्या पद्धतीमधील प्रश्न प्रकार, त्यानंतर मिळणार त्याचं गुणांकन, हे सुद्धा महत्वाचं ठरते. मग आज आपण सुरुवातीला सामाजिक शास्त्र, ज्याला आपण सोशल स्टडीज असं म्हणतो, सामाजिक शास्त्र यालाच आपण सोशल स्टडीज असं म्हणत असतो. मग या विषयाअंतर्गत आपल्याला काय विषय येतात? पहिला आहे इतिहास, दुसरा आहे नागरिक शास्त्र, तिसरा आहे भूगोल, त्यानंतर विज्ञान, पर्यावरण आणि इतर. आता इतर मध्ये काय, इथं वर लिहितो इतर मध्ये काय येईल तर इतिहासातील, इतिहास सोडून, भूगोल सोडून तुम्हाला येणारे अर्थशास्त्राशी संबंधित काही प्रश्न असतील, त्याचबरोबर राज्यशास्त्राशी काही संबंधित प्रश्न असतील. हे सर्व प्रश्न तुम्हाला यामध्ये सोडवायचे आहेत. आता सामाजिक शास्त्र हा विषय आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 30 प्रश्न आणि 30 गुण देणार आहे. किती प्रश्न आहेत? एकूण 30च प्रश्न आहेत आणि 30च गुण आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाला एकच गुण मिळणार आहे.
मग आता याची जर विषयाची जर आपण रचना केली, विषयाची प्रश्न संख्या जर डिवाइड केली तर विषय किती व्हायला आपल्याकडे पहा. इतर म्हटलं की 1, इतिहास 2, नागरिकशास्त्र 3, भूगोल 4, विज्ञान 5, पर्यावरण 6, अशी एकंदरीत आपल्याकडं 6 विषय या ठिकाणी होत आहेत. म्हणजे आपल्याला मिळालेले एकूण विषय किती आहेत? 6. आता या 30 गुणांना किंवा 30 प्रश्नांना आपण 6 ने जर भाग केलं तर प्रत्येक विषयाचे किती प्रश्न आपल्या समोर येत आहेत? 5 प्रश्न येतील. 30 भागिले 6 जर केलं तर अंदाजे किती प्रश्न येतात आपल्याला एका विषयाचे? 5 प्रश्न. म्हणजे पर्यावरण, विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र हे सर्व जर विषय का आपण लक्षात घेतला तर आपल्याला प्रत्येक विषयावर 4 ते 5 प्रश्न म्हणजे अंदाजे 5 प्रश्न आपण धरत आहोत. पण 4 ते 5 प्रश्न आपल्याला निश्चित येत असतात. मग हे 4 ते 5 प्रश्न कुठले येतात किंवा त्याच्याशी संबंधित काय अभ्यासक्रम आहे, या सर्व बाबींमध्ये आपण इतरत्र जे काही संदर्भ साहित्य वापरत असतो, या संदर्भ साहित्याच्या दृष्टीने जर विचार केला तर प्रथमतः आपल्याला पाहावं लागणार आहे आपल्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेले प्राथमिक शाळेची पुस्तके. प्राथमिक शाळेची पुस्तके. मग यामध्ये कोणतं? तुमचं भूगोलाचं पुस्तक प्रथमतः तुम्हाला पाहावं लागणार आहे. मग यामध्ये वर्ग 6वी पासून आपल्याला स्वतंत्र विषय आहे 6वी पासून. त्यानंतर 6वी, 7वी, 8वी 3 वर्गाची पुस्तकं, त्यामध्ये संकल्पना, त्यामध्ये काही जे काही विषयाचे पाठ्यांश आहे हा आपल्याला समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर इयत्ता 3री, 4थी परिसर अभ्यास आणि 5वी या 3 वर्गाचा परिसर अभ्यासाअंतर्गत हा भूगोल विषय आहे. मग हा भूगोल विषयाचा अभ्यास इयत्ता 3री, 4थी, 5वीच्या दृष्टीनं काय तिथं सारांश दिलेला आहे, काय त्यांना विषय घटक दिलेला आहे, हे सुद्धा आपल्याला अभ्यासणं महत्वाचं आहे. कारण आपली परीक्षा कोण घेते बरं? ही टीईटीची परीक्षा कोण घेते? आयोजन कोण करते? प्रश्नपत्रिका कोण काढते या परीक्षेच्या? महाराष्ट्र परीक्षा महाराष्ट्राची परीक्षा परिषद म्हणजेच परीक्षा परिषद पुणे, बरोबर आहे. परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत या परीक्षा घेतल्या जातात, जिला आपण म्हणतो MSCE परीक्षा परिषद म्हणजे MSCE. मग ही परीक्षा परिषद ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका तयार करते आणि महाराष्ट्रातल्या राज्याची जी काही पाठ्यपुस्तकं आहेत, महाराष्ट्र शाळांमध्ये जी काही वापरणारी आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वापरण्यात येणारी पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम सुद्धा कोण निश्चित करते? ही परीक्षा परिषदच ठराविक अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार त्यामध्ये जी काही माहिती दिलेली असते त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना ठरवत असते. मग परीक्षेच्या दृष्टीनं जर तयारी करायची असेल तर परीक्षा परिषद आपलं आयोजन करत असेल, परीक्षा परिषद आपले प्रश्न प्रकार ठरवणार असेल तर त्यांनी संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ साहित्य म्हणून आपल्याला उपलब्ध करून दिलेली प्राथमिक शाळेची पुस्तके ही फार उपयुक्त ठरणार असतात. प्रश्न प्रकार हा सरळ सुटसुटीत असा कधीही येत नसतो. कारण इथं देताना मी जी टीईटीची परीक्षा दिली होती त्यामध्ये काय विचारलं होतं की एक प्रश्न दिला होता आणि त्यामध्ये प्रश्न प्रकारामध्ये ओडिसाचा दक्षिण भाग आणि मध्य प्रदेशचा उत्तर भाग हे रचना काय म्हणून ओळखल्या जाते असा एक प्रश्न विचारला होता की ओडिसाच्या दक्षिण भागाची रचना म्हणजे जिथे एकत्र येतात आणि मध्य प्रदेशच्या जिथं हे उत्तर भागाचा जे काही स्थळ आहे, ठिकाण आहे, हे 2 ठिकाणे एकत्र येतात त्या ठिकाणांना काय म्हणतात असा एक प्रश्न विचारला होता. मग हे पर्यायावरून आपल्याला तिथं ओळखताना त्या प्रश्नपत्रिकेतील जी काही माहिती होती ही माहिती तुम्ही मोठमोठे कुठलंही एखादा भूगोल विषयाशी संबंधित पुस्तक आणलं, संदर्भ ग्रंथ आणला त्यामध्ये नाही तर ते उत्तर त्याचे होते दंडकारण्य म्हणून काय ओळखले जाते होते. प्रश्न होता दंडकारण्याचा भाग कोणता? मग हा दंडकारण्य आता जी तुम्हाला माहिती विचारली होती की ओडिसाचा दक्षिण उत्तर भाग किंवा मध्य प्रदेशचा उत्तर दक्षिण भागाचं ज्या ठिकाणी एकत्रीकरण येते त्याला दंडकारण्य म्हणून ही माहिती विचारली होती. मग या माहितीशी संबंधित जो काही संदर्भ होता तो इयत्ता 6वीच्या भूगोल विषयाच्या अंतर्गत तिथे देण्यात आलेला होता. मग आपण इकडं विषयाची जी काही पुस्तकं आहेत ही पुस्तकं वाचत असताना या प्राथमिक शाळेच्या पुस्तकाच्या प्राथमिक वर्गांना देण्यात आलेली पुस्तकं आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरत असतात. भूगोल. आता पाहूया आपल्या विषयाकडे वळूया. आता जी काही प्रश्न प्रकारांची रचना आहे ती प्रश्न प्रकारांची अभ्यासक्रमाची रचना सामाजिक शास्त्रांतर्गत आपण समजून घेतलेली आहे. मग हा भूगोल विषय आपल्याला किमान 5 प्रश्न आणि त्यावरती आधारित 5 ते गुणही देणारे आहेत.
म्हणजेच विषयामध्ये आता असं नाही की निश्चित 5च येतील, कारण विषय 5-6 जरी आपल्यामध्ये दिलेले असतील सामाजिक शास्त्र अंतर्गत इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान हे सर्व जरी दिलेले असले तरीही ती परीक्षा परिषद ठरवणार की एखाद्या विषयाला किती भारांश द्यायचा. म्हणजे जर इतिहासाला जर आपण 6 प्रश्न दिले तर नागरिक शास्त्रावरती एखादा प्रश्न येऊ शकतो, 2 प्रश्न येऊ शकतात. म्हणजे या 6 मध्येच ते प्रश्न सुद्धा नागरिकशास्त्राचे समाविष्ट असतील. असं नाही की नागरिकशास्त्राचे 2 वेगळे येतील. तर इतिहास नागरिकशास्त्र हा एक घटक या ठिकाणी गणला जातो. मग या विषयामध्ये इतिहासाचे जर 5 विचारले तर नागरिकशास्त्राचा 1 ते 2 प्रश्न विचारू शकतात. इतिहासाचे 4 जर विचारले तर नागरिकशास्त्राचे 2 प्रश्न विचारू शकतात. 5-6 मध्ये त्यांना कन्व्हर्ट करायचं असेल त्यावेळेस. मग भूगोलामध्ये सुद्धा तसंच. मग जर विषयाचे विज्ञानाचे प्रश्न त्यांनी वाढवले, भूगोलाचे प्रश्न 4 करू शकतात, 5 करू शकतात. मग हा आढावा जो आहे तो त्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या विषयाला भारांश किती दिलेला आहे आणि परीक्षा परिषद त्या प्रश्नांची रचना कशा पद्धतीनं करते यावर आधारित असते. म्हणून दिलेली रचना ही प्रश्नांची जी काही असेल त्या प्रश्नपत्रिकेच्या रचनेला परीक्षा परिषदेचं भारांश सारांश जी काही असेल त्यानुसार ही ठरणारी असते. मग आज विषयाअंतर्गत आपल्याला भूगोल विषयाची सुरुवात करत आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहणं आवश्यक आहे विश्वाची रचना. आता ही विश्वाची रचना कशी झाली, विश्व निर्मिती कशी झाली, विश्व निर्मितीमध्ये काय काय महत्वाचं होतं आणि या महत्वाच्या घटनेमध्ये जसं काही मानवाची उत्पत्ती झालेली आहे. आपण मानव हा सामाजिक प्राणी आहे म्हणतो किंवा माणसाला अनेक ऐतिहासिक कारणांमुळं म्हणजे जसं काही आपण त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली. मग तो राहत होता, गुहेमध्ये राहत होता, पहिला रानात हिंडत होता, जंगलामध्ये भटकंती करत होता. त्या पद्धतीचं जे काही सामाजिक वर्णन आहे त्याचं म्हणजे तिथून ते आजपर्यंतच्या विकसित माणसाची जी काही वाटचाल आहे, आज आपण आधुनिक मानव आपल्यामध्ये जी काही गुण आहेत, वैशिष्ट्ये आहेत, या सर्व गुण वैशिष्ट्यांचा जो काही आढावा आपण घेतो तो कसा आला, कुठून आला, काय आला हे सुद्धा पाहणं आपल्याला महत्वाचं ठरते. आता पाहूया आपली सोलर सिस्टीम, जिला म्हणतो आपण सूर्यमाला. आता पहा स्क्रीनवर दिसत असलेली सूर्यमाला ही आपण बालपणापासून शिकत आलेलो, म्हणजे आपल्याला गोष्टी सांगितल्या जातो. गोष्टी सुद्धा सांगतात. एखादं बाळ असेल लहान रडणार, त्याला रडताना बाहेर जर आणलं संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला, या थोड्याशा अंधाऱ्या वेळेला, आई लगेच आई किंवा ज्यांनी त्याला घेतलेलं असेल त्याला शांत करण्यासाठी काय म्हणतात बरं? चांदोमामा दाखवतात सर. हा, त्याला चांदोमामा दाखवतात. बघ म्हणतात बरे, चांदोमामा आला, चांदोमामा आला. आता हा मामा म्हणजे आपला लहानपणापासून आपल्या सोबत जुळलेला चंद्रमामा, चांदोमामा. मग हा चांदोमामा जी काही रचना आहे ती ग्रहात्मक उपग्रहात्मक रचना आहे. पण नातं आपलं प्रत्येक ग्रहामध्ये मानवतेचं नातं माणसाला जपलेलं आहे. अतिथी देवो भवची संस्कृती जपलेली आहे. मग त्या चंद्राला सुद्धा भारत मातेचा भाऊ म्हणजे भूमातेचा तो भाऊ वर दिलेला चांदोमामा, चंद्रमामा असं त्याचं वर्णन आपण करत असतो. मग ही सूर्यमाला पहा, यामध्ये दिलेली रचना आहे ती रचना आपल्याला जर समजून घेणं महत्वाची आहे. कारण सूर्यमालेवरती आपल्याला काही वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. आता यामध्ये सांगा, जी सूर्यमाला आपल्या समोर दिसत आहे ही सूर्यमाला कुठल्याही प्रकारची जर सूर्यमाला असेल तर ही आपल्या विश्वामध्ये फक्त एकच आहे का आपलीच? ही जी आपल्या पुढे सूर्यमाला दिसत आहे ती फक्त या विश्वामध्ये एकमेव सूर्यमाला आहे का? नाही सर. नाही. नऊ अशा अनेक सूर्यमाला विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. मग याचे वेगवेगळे प्रकार पडतात, वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळ्या रचना आहेत आणि या वेगवेगळ्या रचनानुसारच त्याला आपण वेगवेगळ्या स्थितीमध्ये त्यांचा अभ्यासाचा आढावा सुद्धा आपण पाहत असतो. मग ही जी काही ताऱ्यांची रचना आहे, आता सूर्यमाला म्हणजे काय पहा, अवकाशातील ही ग्रह आणि ताऱ्यांची रचना. आता ग्रह कशाला म्हणायचं आणि तारा कशाला म्हणायचं ते लक्षात घ्या. पहिल्यांदा सूर्य हा ग्रह आहे का तारा आहे सांगा मला. सूर्याला आपण ग्रह म्हणतो का तारा म्हणतो? ग्रह. बर, किती जणांना वाटते सूर्य हा ग्रह आहे की तारा आहे? ग्रह आहे ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी ग्रह असण्याचं त्याचं कारण काय ते सांगा. सर ग्रह आहे. बर, आणखी? ग्रह असणार, तारा कसा असणार sir? विचार करा, सूर्य हा ग्रह आहे का तारा आहे? सूर्य हा ग्रह आहे का तारा आहे? आपण लहानपणापासून जन्मल्या वेळेपासून
सूर्याचं प्रकाश किरण आपल्या अंगावर झेलत हो. सूर्य आपल्याला लहानपणापासून कळतो, जसं चंद्रमामा कळतो, चांदमामा कळतो, तसं सूरजदादा सुद्धा आपल्याला कळतो. सूरजदादा म्हणजे सूर्य, जिला लोक सूर्य देवता या नावानं सकाळी उठल्याबरोबर अर्घ देतात म्हणजे त्याच्यावरती पाणी ओततात. आता तो सूर्य. मग ग्रह आहे असे प्रत्येक जण म्हणत आहात, ग्रह, पण इथं ग्रह आहे का सूर्य? नाही. तर सूर्य हा तारा आहे, तारा. कारण काय, तर तारे हे स्वयंप्रकाशित असतात. पहा, तारे हे स्वयंप्रकाशित असतात, उष्ण असतात व ते तेजस्वी असतात. ताऱ्याचं वर्णन पहा, स्वयंप्रकाशित आहेत, उष्ण सुद्धा आहेत आणि तेजस्वी सुद्धा आहेत. त्यांना खगोल म्हणतात. खगोल म्हणजे ख म्हणजे काय? ख मराठी विषयामध्ये आपण शिकलो होतो. ख म्हणजे काय? ख ख म्हणजे समानार्थी शब्दांतर्गत तुम्हाला सांगितलं होतं. ख ख म्हणजे आभाळ, खगोल. खगोल म्हणजे काय आता सांगा? खगोल, आकाश. हा आकाश. खगोल म्हणजे काय? आकाश नाही, आकाशामध्ये असणारे गोल किंवा हे ग्रह, गोल, आकाशामध्ये आढळणारे गोल, अवकाशामध्ये आढळणारे जे काही गोल आहेत यांना म्हणायचं खगोलीय वस्तू. मग आता मला सांगा, जसं आपण ताऱ्याचं वर्णन केलंय, तारा कसा असतो? स्वयंप्रकाशित असतो, उष्ण असतो आणि त्याचबरोबर कसा असतो? तेजस्वी सुद्धा असतो. मग हा तारा जो आहे, सूर्य हा तारा आहे का? सांगा आता मला, या वर्णनावरून सूर्य हा तारा आहे का? सांगा. आहे, सूर्य तारा आहे. सूर्य तारा आहे. सूर्यामध्ये स्वयंप्रकाश आहे का? स्वयंप्रकाश आहे सूर्याला? स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःचा प्रकाश आहे का सूर्याला? हो आहे. आहे. त्याचबरोबर उष्ण आहे का सूर्य? हो, उष्णता पण आहे. आहे. तेजस्वी आहे का? हो आहे, साध्या डोळ्याने प्रकाश आपण त्याच्याकडे पडतो. पाहू शकतो का? काय सर, तुमचा आवाज येत नाहीये. साध्या डोळ्याने आपण त्याच्याकडे पाहू शकतो का? नाही. नाही पाहू शकत. म्हणजे तेजस्वी आहे, उष्ण आहे आणि काय आहे? उष्णता पण आहे. प्रकाशित सुद्धा आहे. म्हणून सूर्य हा काय आहे? ग्रह आहे का? आता नाही, तारा आहे. तो तारा आहे. मग आता या ताऱ्याभोवती जे काही ग्रह फिरतात, पहा, ताऱ्याभोवती जे काही आजूबाजूला गोल पद्धतीनं ग्रह फिरतात, गोल किंवा लंबवर्तुळाकार त्यांच्या ज्या कक्षा असतील त्यानुसार जे काही ग्रह फिरत असतात, या सर्वांच्या ग्रहांच्या आधारे ताऱ्यांभोवती जी काही रचना तयार झालेली असते तिला म्हणायचं आकाश, सूर्यमाला. तिला काय म्हणायचं? आकाशातील सूर्यमाला. आता ही सूर्यमाला पहा, एक सूर्य आहे, याच्यामध्ये सूर्य किती आहे? एक. आणि त्याच्या भोवताल काही ग्रह आणि उपग्रह फिरत आहेत. पहा, ही रचना पहा, इथं दिलेली रचना तुम्ही समजून घेऊ शकता. आता इथं पहा, हे ग्रहांची मालिका आहे. पहा, इथं दिलेले ग्रह पहा, ग्रह सूर्याभोवती म्हणजे या ताऱ्याभोवती फिरत आहेत ना? हो. मग अशी जी काही ग्रहांची रचना किंवा उपग्रहांची रचना, आता यामध्ये उपग्रह दाखवले नाहीत. उपग्रह न दाखवण्याचं कारण काय, तर उपग्रह सुद्धा या मुख्य ग्रहांच्या भोवती फिरणारे असतात. उपग्रह कोणाच्या भोवती फिरतात? सूर्याच्या तर फिरतातच ते अप्रत्यक्षपणे, पण मुळात ते आधी कोणाच्या भोवतात फिरतात? तर या ग्रहांच्या भोवती फिरतात. उपग्रह हे कोणाच्या भोवती फिरतात? दिलेल्या ग्रहांच्या भोवती फिरतात. म्हणजेच आता मला सांगा, आता हा पृथ्वी हा आपला ग्रह आहे 3ऱ्या क्रमांकाचा. पृथ्वी हा आपला ग्रह आहे, आपली पृथ्वी म्हणतो आपण, ज्या पृथ्वीवरती राहतो ती आपली पृथ्वी. मग ही पृथ्वी कोणाभोवती फिरते? पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती सुद्धा फिरते ना. आणि हिचा जो उपग्रह आहे, उपग्रह कोणता आहे पृथ्वीचा? या पृथ्वीचा आपल्या चंद्रमामा, आपला चंद्र, चांदमामा. मग या पृथ्वीच्या भोवती फिरण्याचं काम कोण करते? हा चंद्र करतो. मग जशी पृथ्वी फिरत राहते त्याच वेळेला या पृथ्वी बरोबर तो सूर्यासोबत फिरत असतो की नाही? सूर्याभोवती चंद्रही अप्रत्यक्षपणे फिरण्याचं काम करतो. मग ही जी काही रचना आहे सूर्यमालेची, ही सूर्यमालेची रचना
जी काही असणार आहे यामध्ये ग्रह आणि तारे त्याचबरोबर उपग्रह सुद्धा असणार आहेत. आता इथं जी दिलेली रचना आहे म्हणजे ही हा सूर्य आहे पहा. सूर्य प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे आणि इतर ग्रह त्याच्या भोवती फिरताना दिसत आहेत. आता या ग्रहांची रचना लक्षात घ्या. सगळेच ग्रह एकाच अंतरावर आहेत का सूर्यापासून? दिलेल्या या सूर्यमालेमधील ग्रह हे एकाच अंतरावर म्हणजे सारख्याच अंतरावर आहेत का सूर्यापासून? हो सर. सारखेच नाही अंतरावर. सर. नाही. आकृती तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, दिसते का आकृती? हो. मग आता मला सांगा, हे सर्वजण सारख्याच अंतरावर आहेत का? इथं नाही पहा. सर. नाही ना, तुम्ही निरीक्षण करून सुद्धा सांगू शकता, कोणीही सांगू शकते ही सारख्या अंतरावर आहेत. आता हा ग्रह पहा सूर्यापासून किती लांब आहे आणि हा ग्रह पहा बरं सूर्यापासूनचं अंतर सारखं आहे का याचं? नाही. आता मधला जर घेतला हा ग्रह पिवळा दिसणारा, आहे का त्याचा अंतर सूर्यापासून मध्यभागी आहे नाही. म्हणून तर ठीक आहे, आपण असं समजू शकतो का मध्यभागी आहे. पण अंतर त्याचं निश्चित करता येईल का? हा. अजिबात नाही ना. करता येत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की सारख्याच अंतरावर आहेत. त्यांच्या ह्या ज्या आता इथं पहा, ह्या ज्या पांढऱ्या रेषा तुम्हाला दिसत आहेत गोल गोल वर्तुळाकार अशा फिरलेल्या दिसत आहेत, ह्या त्यांच्या ज्या काही रेषा आहेत, ह्या रेषा ज्या आहेत त्यांचे भ्रमण मार्ग आहेत. भ्रमण मार्ग आहेत म्हणजे याच कक्षेमध्ये ते प्रत्येक ग्रह फिरतात. भ्रमण मार्ग म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये हे फिरतात त्यांची ती जी काही दिशा आहे फिरण्याची किंवा ते मार्ग आहे त्याला म्हणायचं भ्रमण मार्ग. मग आता हा जर ग्रह जो आहे सूर्याच्या सर्वात शेवटी हा त्याच्याच मार्गामध्ये फिरतो. पहा ही जी त्याची रेषा दिलेली आहे त्याच्याच मार्गात फिरतो. हा इथून पृथ्वीच्या मार्गात येईल का या? नाही. नाही. किंवा इथं येणाऱ्या बुध ग्रहाच्या मार्गामध्ये येईल का? हम्म. या शनीच्या भोवती कडी आहे पहा, शनीच्या मार्गामध्ये येईल का हा? नाही. म्हणजे प्रत्येक ग्रह, बरं मला सांगा, आता पृथ्वी काही दिवसानं कंटाळली, रोज रोज सूर्याभोवती फिरते, आता उष्णता वाढली, तिचा नंबर तिसरा आहे सूर्यापासून. आपणही म्हणालो काय तपायला बाबा, किती उष्णता निर्माण झाली, एवढी का पहिले नव्हती. मग पृथ्वीला वाटलं की आपण थोडस आपलं जागा बदलाय, म्हणून इथून हे निघून या ग्रहाच्या जागी येऊ शकते का? हा. नाही येऊ शकत. निसर्ग निर्मित नाही रचना शकत. आहे. त्यांच्या त्यांच्या स्थानावर त्यांच्या कक्षेमध्येच त्यांना फिरावं लागतं. मग ही सूर्यमाला जी आहे या सूर्यमालेमध्ये आता आपली सूर्यमाला आहे भारत, आपण जी म्हणतो आपली सूर्यमाला, आपली म्हणजे आपल्या सर्वांची. मग ही सूर्यमाला जी आहे या सूर्यमालेमध्ये ग्रह आहेत, उपग्रह आहेत आणि तारा आहे. मग तारा कोणता? तर सूर्य. तारा कोणता आहे सूर्य. इथं? सूर्य. सूर्य. आणि ग्रह पहा, आता हे ग्रह कोणकोणते आहेत पहा. पहिला ग्रह आहे बुध, पहिल्या ग्रहाचं नाव काय आहे? बुध. दुसरा आहे शुक्र, बुध, शुक्र. तिसरा कोणता आहे? पृथ्वी. पृथ्वी. चौथा मंगल. मंगळ. पाचवा गुरु. गुरु. सहावा शनी. शनी. आणि सातवा युरेनस. युरेनस. आणि सर्वात शेवटी नेपच्यून. नेपच्यून. आता ह्या 8 ग्रहांची रचना आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8. आता मला सांगा, आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत, निश्चित झालं. 8 ग्रह. सूर्यमालेचा प्रश्न जर आला तर आपल्या आपली जी सूर्यमाला आहे यामध्ये एकूण किती ग्रह आहेत? 8 ग्रह. आहेत. आता लक्षात घ्या, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. सर्वात जवळचा ग्रह बुध. बुध. सर्वात शेवटचा ग्रह कोणता अंतराने? नेपच्यून. नेपच्यून. सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या. तिसऱ्या क्रमांकावर आहे. लाल रंगाचा ग्रह, लाल माती जिथे आढळते त्यामुळे लाल ग्रह म्हणतात त्याला. मग लाल, आता ही नावं मंगळ. तुमच्या लक्षात असतील, ही नावं आता थोडीशी क्लिअर करतो. आता इथं पहा, या ग्रहांचं वर्णन सुद्धा आहे पहा. पृथ्वीचा रंग निळसर मंगळ. पाण्यासारखा आहे पहा, निळसर पाण्यासारखा आहे. म्हणून निळा रंग, निळ्या रंगाचा ग्रह म्हणतात. हिला काय म्हणतात? निळा रंग. निळ्या रंगाचा. मंगळाचा ग्रह पहा, तिथे लाल माती आहे म्हणून या मंगळाला लाल ग्रह लाल. म्हणतात. लाल ग्रह.
आता हा जो शुक्र आहे, हा शुक्र की नाही अति उष्ण अति तप्त ग्रह आहे. इथं उष्णता जास्त आहे, तापमान जास्त आहे, म्हणून याला काय म्हणतात? अति उष्ण. काय म्हणतात त्याला? अतिउष्ण. अतिउष्ण. त्याचबरोबर आता एक आणखी दुसरी गोष्ट आहे. जर पहा इथं हे ग्रह दिलेले आहेत, या ग्रहांमध्ये दोन प्रकार पडतात. एक आहेत अंतर्ग्रह, एक आहेत अंतर्ग्रह आणि दुसरे बाह्यग्रह ना आहेत सर? बहिर्ग्रह. 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 आता लक्षात घ्या, अंतर्ग्रह कशाला म्हणायचं आणि बहिर्ग्रह कशाला म्हणायचं? अंतर्ग्रह म्हणजे पृथ्वीपासून आतील कक्षेमध्ये येणारी जी काही रचना आहेत, पहा पृथ्वीपासून आतील कक्षेत जी काही येणारी रचना आहे, या रचनेला म्हणायचं अंतर्ग्रह. मग अंतर्ग्रह कोणता आहेत? पृथ्वीच्या जवळपासचे. आता इथं लक्षात घ्या, पृथ्वीच्या जवळपासचे जे काही ग्रह आहेत, या ग्रहांना म्हणायचं अंतर्ग्रह. आता हा यामध्ये मंगळ सुद्धा येतो. आता मग हे आहेत बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. हे चार जे ग्रह आहेत, या चारही ग्रहांना म्हणायचं अंतर्ग्रह. या चारही ग्रहांना काय म्हणायचं? अंतर्ग्रह. अंतर्ग्रह. आणि उर्वरित जे